महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या वादळाची नांदी पाहायला मिळत आहे। मग यामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत देणारी एक अत्यंत मोठी घडामोड समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा देशाच्या राजकीय पटलावर चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत। पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक इंधन टंचाईच्या मुद्द्यावरून जिथे काँग्रेस आणि ठाकरे गट केंद्र सरकारवर चौफेर टीका करत आहेत, तिथेच शरद पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहत त्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे। विरोधकांच्या छावणीतून आलेल्या या अनपेक्षित कौतुकामुळे महाविकास आघाडीत मोठी अस्वस्थता पसरली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय गुगलीने मित्र पक्षांचे धाबे दणाणले आहेत। या धक्कादायक राजकीय वळणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठे प्रश्न उभे राहिले आहेत। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गट मोदींवर घणाघाती टीका करत असताना शरद पवारांना अचानक पंतप्रधानांचे कौतुक करण्याची गरज का वाटली? पवारांच्या या गुगलीमुळे मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस ठाकरे गटाची कोंडी झाली आहे का? आणि निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांचं हे विधान महाराष्ट्रात कोणत्या नव्या समीकरणांची नांदी ठरणार? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। 2 दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी एक विधान केलं आणि त्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या। कार्यक्रमात बोलत असताना पवार म्हणाले की नरेंद्र मोदी यांच्याशी माझे राजकीय मतभेद असू शकतात, मात्र पंतप्रधान म्हणून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी अत्यंत चांगले काम करत आहेत आणि ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही। व्यापक राष्ट्रहिताचा विचार करत देशाची प्रतिष्ठा राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असे आव्हानही त्यांनी केलं। यासाठी त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, पी.व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या परराष्ट्र धोरणांचे दाखले दिले। इंदिरा गांधींनी रशिया दौऱ्यावर असताना मी 40 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करते आणि देशाची प्रतिष्ठा राखलीच पाहिजे असं ठणकावून सांगितल्याची आठवणही पवारांनी यावेळी करून दिली। मात्र शरद पवारांचं हे कौतुक महाविकास आघाडीतील इतर पक्षांना अजिबात रुचलेलं नाही। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तातडीने यावर आपली नाराजी व्यक्त करत आमचा पक्ष शरद पवारांच्या या विधानाशी अजिबात सहमत नाही असं स्पष्ट केलं। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट पंतप्रधान मोदींवर देशातील जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे। पश्चिम आशियातील संकटामुळे नागरिक इंधन टंचाईचा सामना करत असताना केंद्र सरकारच्या या अपयशाची जबाबदारी भाजपने स्वीकारली पाहिजे अशी भूमिका काँग्रेसने घेतली। दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या पक्षाने मात्र आपल्या नेत्याच्या भूमिकेचे पूर्ण समर्थन केले आहे। राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं की इंधन टंचाईसारख्या मोठ्या राष्ट्रीय संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारला विरोधकांच्या सहकार्याची गरज असते, त्यामुळे पवार साहेबांनी ही राजकीय प्रगल्भता दाखवली आहे। याचा अर्थ ते सरकारच्या अपयशाकडे दुर्लक्ष करत आहेत असा होत नाही, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहेत। या विधानानंतर भाजपने ही सावध पवित्रा घेतला असून विरोधी पक्षांनी जागतिक मुद्द्यांवर शरद पवारांकडून राष्ट्रहिताचे राजकारण शिकायला हवे असा सल्ला दिला आहे। पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांचे हे मधुर संबंध नवीन नाहीत। 2015 मध्ये बारामतीत बोलताना मोदींनी पवारांना आपले राजकीय गुरु मानले होते, तर 2017 मध्ये मोदी सरकारनेच पवारांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं। गेल्या वर्षी भारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंधूर या लष्करी कारवाईनंतरही पवारांनी विरोधकांना संरक्षणाच्या मुद्द्यावर पक्षीय राजकारण न करण्याचे आवाहन केले होते। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी पवारांना भटकती आत्मा म्हणून हिणवलं असलं तरी राष्ट्रीय संकटाच्या काळात शरद पवारांनी पुन्हा एकदा मोदींच्या पाठीशी उभे राहत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे। शरद पवारांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत निर्माण झालेली अस्वस्थता केवळ तात्पुरती नसून याचे महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटप आणि रणनीतीवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या महाराष्ट्रात भाजप विरोधात आक्रमक आणि थेट संघर्ष करत आहेत। देशातील महागाई, बेरोजगारी आणि आता आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे उद्भवलेली इंधन टंचाई या मुद्द्यांवरून मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता। मात्र पवारांच्या एका विधानामुळे विरोधकांच्या या संपूर्ण आक्रमणातील हवाच निघून गेल्याची भावना काँग्रेसच्या अंतर्गत गोटात व्यक्त होत आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते शरद पवारांचे हे राजकारण अत्यंत विचारपूर्वक आखलेले असतात। ते कधीही सर्व दारं पूर्णपणे बंद करत नाहीत। परराष्ट्र धोरण आणि देशाच्या संरक्षणाचा विषय येतो तेव्हा ते नेहमीच सत्ताधारी पक्षाच्या बाजूने उभे राहून स्वतःची प्रतिमा एक प्रगल्भ आणि ज्येष्ठ राष्ट्रीय नेता अशी निर्माण करतात। यापूर्वी मनमोहन सिंग सरकारच्या काळात जेव्हा मोदी
गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा ते दिल्लीत येऊन तत्कालीन कृषी मंत्री शरद पवारांचा सल्ला घ्यायचे याचा उल्लेख स्वतः पवारांनी अनेकदा केला आहे। त्यामुळे मोदींशी असलेले त्यांचे संबंध हे राजकीय समीकरणांच्या पलीकडचे आहेत, जे ऐन निवडणुकीच्या काळात मित्र पक्षांसाठी डोकेदुखी ठरतात। या विधानामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाची कोंडी अधिक झाली आहे, कारण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे सातत्याने पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर अत्यंत तिखट शब्दात हल्ला चढवत असतात। आता आघाडीतील मुख्य नेत्यानेच पंतप्रधानांच्या आंतरराष्ट्रीय धोरणांचे कौतुक केल्यामुळे भाजपला महाविकास आघाडीवर पलटवार करण्याची आयती संधी मिळाली आहे। तुमच्याच आघाडीचे सर्वात ज्येष्ठ नेते मोदींचे कौतुक करत आहेत, मग तुमचा विरोध केवळ वैयक्तिक द्वेषापोटी आहे का, असा सवाल आता भाजपकडून विचारला जाऊ लागला आहे। या सर्व घडामोडींवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात अंतर्गत चर्चा सुरू झाल्या असून शरद पवारांवर पूर्णपणे विसंबून राहणे कितपत योग्य आहे असा विचार काही नेते करू लागले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी मात्र हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांच्या मते पवारांनी देशाच्या प्रतिष्ठेचा विचार करून हे विधान केलं असून स्थानिक मुद्द्यांवर ते भाजप विरोधात तितक्याच ताकदीने लढणार आहेत। मात्र भूतकाळातील अनुभव पाहता शरद पवारांच्या अशा विधानांनंतर अनेकदा मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत। त्यामुळे हे केवळ आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केलेले विधान आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे सुरू असलेल्या एखाद्या नव्या खिचडीचे संकेत आहेत, हे येणारा काळच ठरवेल। या गुंतागुंतीच्या राजकीय खेळामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस आता चव्हाट्यावर आली असून जागावाटपाच्या वाटाघाटींमध्ये याचे पडसाद उमटणार हे नक्की। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? देशातील इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मोदींचे केलेले कौतुक हे केवळ राष्ट्रहितासाठी आहे की यामागे काही वेगळी राजकीय खेळी लपली आहे? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।